आता ॲम्ब्युलन्समधून रुग्णवाहिकेमधून आता पैसे खाण्याचा नवीन धंदा महाराष्ट्रातील महायुतीने सुरू केलेला आहे आणि काही मंडळी त्यामध्ये पूर्णतः अखंड बुडालेली आहे। यापूर्वीच माझी प्रेस झाली होती, त्यामध्ये मी सुद्धा काही भूमिका मांडली होती। आता स्पष्टपणे आणि पुराव्यानिशी ही सर्व माहिती मी आपल्या पुढे देतो आहे। सनदी अधिकाऱ्यांना बदलीची धमकी देऊन, भीती दाखवून 3.5 ते 4,000 कोटीचा टेंडर हा 10,000 कोटीपर्यंत फुगवून नेलेला आहे आणि यामध्ये 1 डिसेंबर 2016च्या शासन निर्णयाप्रमाणे 5 कोटी रुपयाच्या पुढील रकमेच्या टेंडरसाठी 3 आठवडे किंवा कामाचे किमान 15 दिवस अशी तरतूद आहे। तरी पण सरकारने ठराविक कंत्राटदारांना फायदा व्हावा म्हणून या टेंडरची मुदत केवळ 10 वर्किंग दिवस ठेवलेली होती। 10 दिवस, वर्किंग दिवस नाही, 10 दिवस, त्यातले वर्किंग डेज हे केवळ 6 दिवस होते। या विरोधात आम्ही भूमिका मांडल्यानंतर या सरकारने टेंडरची मुदत वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न आता केला आहे आणि या टेंडरची, परंतु त्यांनी टेंडरची फुगवलेली रक्कम ही मात्र कमी केली नाही, ही तेवढीच कायम ठेवली आहे। 4 ऑगस्ट 2023च्या शासन निर्णयानुसार सरकारने 1,529 ॲम्ब्युलन्स खरेदी करणार आहे। यामध्ये साधारणपणे एका कार्डिएक 1529 ॲम्ब्युलन्स खरेदी करणार आहे। यामध्ये कार्डिएक सुविधा असलेल्या ॲम्ब्युलन्सची किंमत साधारणतः 50 लाख रुपये आहे। साधारणतः 50 लाख रुपये, त्याच्या पलीकडे नाही। आणि हे सर्व रक्कम 50 लाख रुपयांनी 1,529 ॲम्ब्युलन्सची काढली तर 764 कोटी रुपये होतात। 764 कोटी। आणि यामध्ये जवळपास 800 कोटी रुपयात होणाऱ्या या कामास सरकारने 8,000 कोटी रुपये आणि दरवर्षी 8% वाढ अशी धरले तर या निविदेची रक्कम आता 10,000 कोटीच्या घरात गेलेली आहे। मग पुढची माहिती अशी आहे, सरकारमधील खरं तर नेत्यांचा खिसा गरम करणाऱ्या आणि परदेशवाऱ्या घडवणाऱ्या या ठेकेदाराला हे काम देण्याचं आता सरकारने योजलं आहे, म्हणजे निश्चित केलेलं आहे। सनदी अधिकाऱ्यांनी हे 10 दिवसाचा टेंडर काढण्याचा जो निर्णय घेतला, तो अधिकाऱ्यांनी पूर्वी जे खालची नोट आहे ती 45 दिवसाची होती, ती खालून आलेली तयार झालेली नोट त्यामध्ये बदल करून या अधिकाऱ्यावर दबाव टाकून केवळ हे 10 दिवसाच्या मुदतीचं टेंडर काढलेलं आहे। या टेंडरमध्ये, पूर्वीच्या टेंडरमध्ये केवळ 33 कोटी रुपये दर महिन्याला खर्च दाखविला होता, पण आता मात्र या टेंडरमध्ये 74 कोटी रुपये, 33 कोटी ऐवजी 74 कोटी रुपये या सरकारने दर महिन्याला ठेकेदाराला देण्याची तयारी दर्शविली आहे। अशी रक्कम ठेकेदाराला दर महिन्याला 10 वर्षापर्यंत देणार आहे, 10 वर्षापर्यंत। आणि या प्रकारचा ठेका हा महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच देण्याचा विक्रम या सरकारने केलेला आहे। पूर्वी 5 वर्षासाठी ह्या निविदा काढल्या होत्या, दरवर्षी त्याचं रिन्युअल करायची प्रोव्हिजन होती। इथे तशी कुठलीही प्रोव्हिजन नाही। मागच्या 5 वर्षाच्या टेंडरमध्ये दर वर्षाला कुठलीही वाढ केली गेली नव्हती किंवा त्यामध्ये एक्स्ट्रा काही देण्याची तरतूद नव्हती, पण यावर्षी मात्र दर वर्षाला 8% वाढीव तरतूद या टेंडरमध्ये केलेली आहे। आमच्या सरकारच्या काळातली टेंडरची मुदत ही 41 दिवसाची होती, हे सांगतील की मागच्या वेळेस, म्हणून मुद्दा मी इथे नमूद करतोय, 41 दिवसाची टेंडरची मुदत होती। आणि दुसरी बाब म्हणजे पहिले टेंडर परस्पर रद्द करून त्याच टेंडरच्या क्रमांकावर हे टेंडर काढलं गेलेलं आहे। पहिलं रद्द केलेलं होतं,
नंतर दोनदा रद्द झाल्यानंतर पुन्हा त्याच टेंडरच्या क्रमांकावर ही खरं तर नवीन टेंडर क्रमांक देणं आवश्यक होता, पण त्याच टेंडर क्रमांक दाखवला आहे। या अगोदर 5 वर्षासाठी कंत्राट दिले होते, यामध्ये दरवर्षी नूतनीकरण केले जात होते मी सांगितलं आहे, आणि नूतनीकरण करण्याची अट सुद्धा होती, यामध्ये मात्र अट ठेवली गेली नाही। हे अत्यंत गंभीर आहे। म्हणजे त्याच्या परफॉर्मन्सवर, तो काम सेवा बरोबर देतो की नाही, त्याच्याकडे मॅनपॉवर बरोबर आहे की नाही, त्याच्याकडे डॉक्टर पुरेसे आहेत की नाही, चालक त्याच्याकडे पुरेसे आहेत की नाही, ते दर महिन्याला किती किलोमीटर चालवतात, काल आल्यानंतर इमर्जन्सीमध्ये ते सेवा पुरवण्यामध्ये कमी पडतात का, या अशा अनेक गोष्टीचा त्यामध्ये समावेश आहे। पण त्यामध्ये तिथे कुठेही रिन्युअलची नाही, तू काम कर नको करू त्याला कुठल्याही प्रकारची त्यामध्ये अट ठेवलेली नाही। राज्यात समृद्धी महामार्ग, पुणे मुंबई एक्सप्रेस वे यावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात। या लोकांचा जीव वाचवण्यासाठी एअर अँब्युलन्सची गरज असताना या टेंडरमध्ये मात्र एअर अँब्युलन्सची कुठलीही तरतूद नाही। कंत्राटी सरकारने कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी हा उद्योग केलेला असून पैसे खाण्यासाठी आता अँब्युलन्स घोटाळा हा उजेडात आलेला आहे, या सरकारने केलेला आहे। या अँब्युलन्समध्ये शासनाने खरेदी करून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना जर ही अँब्युलन्स दिली असती तर या सेवा आणि बेरोजगाराच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळालं असतं। परंतु क्षमता गुणवत्ता न तपासता केवळ ठेकेदाराचं आणि स्वतःचं पोट भरण्यासाठी आणि यामध्ये मोठा घोटाळा करण्यासाठी हे कंत्राट दिलेलं आहे, असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे। विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये आपण 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की हा टेंडर 10 वर्षासाठी का काढला गेला, यामध्ये 8% वाढ का दिली गेली, यामध्ये रिन्युएशनची अट का टाकली गेली नाही। हा टेंडर जो आहे त्याच्यामध्ये जे पार्टनर आहेत ते मंत्र्यांच्या अत्यंत जवळचे आहेत, एका मंत्र्यांच्या नातेवाईकाचाही त्यामध्ये समावेश आहे, आणि ते आम्ही नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये सिद्ध करून दाखवू। निविदा पूर्णतः पास झाल्यानंतर आमचा आरोप आहे आणि आमची मागणी आहे की हा जो धंदा करणारा ह्या पद्धतीनं जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला पहिल्यांदा निलंबित केलं पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे, निलंबनाची कारवाई केली पाहिजे। खरं तर हा महाग घोटाळा आहे। आम्ही सर्वांना या ठिकाणी आम्ही पत्र देत आहोत आणि सर्व सेंट्रल व्हिजिलन्स पासून तर सीबीआय पर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत या घोटाळ्यांच्या संदर्भातली माहिती त्यांना देत आहोत आणि याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा करत आहोत। मला एक सांगा, 1 वर्ष अँब्युलन्स घेतली तर ती 10 वर्ष चालते। 800 कोटीच्या अँब्युलन्स तुम्ही घेणार आणि दरवर्षी त्याला 800 रुपये देण्याची गरज काय, कुठल्या अधिकारात देत आहे? हे टेंडर काढत असताना 800 कोटीचा तुमचा आयुष्याभिषेक खर्चच होऊ शकत नाही। ड्रायव्हर, तुमच्या मेंटेनन्स, डॉक्टर, जो काय बीएमएस डॉक्टर ठेवतात त्या गाडीमध्ये काल करून बोलवला जातो, हे सगळं पाहिल्यानंतर फार तर 200-250 कोटी रुपये वर्षाला मोजायला पाहिजे होतं, परंतु 800 कोटी रुपये मोजून 800 कोटी रुपये दर वर्षाला आणि 8,000 कोटी रुपये आणि वाढीव रक्कम जर धरली तर ती 2,000 कोटी असे 10,000 कोटी रुपये या ठेके, म्हणजे हा महाघोटाळा आहे। एवढा मोठा घोटाळा होऊ नये या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडून, उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडून ब्र निघत नाही, कोणी बोलायला तयार नाही, यावर स्पष्टीकरण सुद्धा करायला तयार नाही। म्हणजे किती यांची चमडी गेंड्याची कशी झालेली आहे अशा प्रकारे एकूण सगळी परिस्थिती दिसते आहे। म्हणजे बिनबोबाटपणे घोटाळे करायचं आणि त्यावर उत्तर द्यायचं नाही। सभागृहामध्ये आम्ही विषय मांडल्यानंतर अनेक मंत्र्यांचे आम्ही घोटाळे काढले, पण त्यावर मात्र उत्तरात मुख्यमंत्री बोलले नाही, उपमुख्यमंत्री बोलले नाही, कोणी ब्र काढायला तयार नाही, त्यांच्या तोंडातून ब्र सुद्धा निघत नाही। हेच सर्व मिळून हे सामूहिकरित्या तीनही पक्ष, फुटलेली पक्ष आणि भारतीय जनता पक्ष मिळून सामूहिकरित्या हे घोटाळे सुरू आहे। एकीकडे प्रभू रामचंद्राच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सुरू आहे आणि दुसरीकडे मात्र ते सुरू असताना हे घोटाळे काढून या घोटाळ्याचा आवाजच बाहेर येता कामा नये अशा प्रकारची तजवीज या ठिकाणी केल्याचं आता स्पष्टपणे दिसत आहे। म्हणून मी या ठिकाणी या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आम्ही केलेली आहे। अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाईची सुद्धा मागणी आम्ही या ठिकाणी करतो। साधारणपणे आपण सगळे विषय या ठिकाणी मांडलेला आहे
पण दुसरा एक महत्त्वाचा घोटाळा तलाठी भरती. या तलाठी भरतीमध्ये जे निकाल लागलेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे. प्रचंड तरुणामध्ये एक आक्रोश या सगळ्या तलाठी भरती असेल, इतर काय भरती आहेत, MPSCच्या संदर्भातली जे काही सुरू आहे राज्यभर, याविरुद्ध मोठ्या प्रमाणात तरुण आता रस्त्यावर उतरले आहेत. औरंगाबादला उद्या 23 तारखेला औरंगाबादला आंदोलन संभाजीनगरला झालं. पुण्यामध्ये 23 तारखेला मोठं आंदोलन आहे, तरुण करतायत. आणि या विशेष म्हणजे खरं तर काल दुःखानं सांगावं लागतं की यावर गुन्हे दाखल होत आहेत. आता स्वतःच्या हक्कासाठी जर तरुण रस्त्यावर उतरत असतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत. आणि यासुद्धा काल अँब्युलन्सच्या घोटाळ्याच्या संदर्भात ज्यावेळेस काही तरुणांनी आंदोलन केलं त्यांच्यावर सुद्धा या सरकारने गुन्हे दाखल केले. कुठलाही कायदा हातात घेतला नव्हता तरी पण म्हणजे आमच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलाल, आमच्या घोटाळ्याविरुद्ध बोलाल तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुमच्यावर कारवाई करू, अशा प्रकारचा संकेतच या लोकांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेला आहे, आंदोलनकर्त्यांना दिलेला आहे. आणि दुसरं हे तलाठी भरतीचं सुद्धा तेच सुरू आहे. परीक्षार्थी जे आहेत त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आम्ही पुण्यात 23 जानेवारीला घोषित करत आहोत आणि त्यांच्याशी आम्ही संवादही साधणार आहोत. परंतु त्या आणि त्याच्या समस्या ज्या काय आहेत त्या नक्की आम्ही जाणून घेणार आहोत. 214 गुण मिळतातच कसे 200 पैकी. ज्या मुलांची पात्रता 25 गुणांची नव्हती त्यांना सुद्धा 250 गुण मिळाल्याची तक्रार अनेक विद्यार्थ्यांनी आमच्याकडे केलेली आहे, त्यांच्या नावासह केलेली आहे. एकीकडे सरकार म्हणतंय की तुम्ही पुरावे द्या. अरे तुम्ही 214 गुण मिळालेच कसे हाच खरा पुरावा आहे. ही तेच बोगसगिरी आहे. ज्या कंपन्यांना यांनी काम दिलं त्या कंपन्यांनी खाली दुसऱ्या कंपन्यांना काम दिलं आणि त्यामध्ये मंत्र्यांच्या दबावात त्यांची मंडळी लावण्यासाठी, त्यांच्या मतदारसंघातील लोकांना लावण्यासाठी मंत्र्यांच्या सर्रास हा व्यवसाय धंदा तेजीत सुरू आहे. पैसेही घेतले जात आहेत आणि सरकारमधल्या लोकांचे मुलं सुद्धा त्या ठिकाणी लावत आहेत. आणि मेरिटच्या पोरांना मात्र ज्यांचं आयुष्य अभ्यास करता करता संपत आहे अशा पोरांच्यावर प्रचंड अन्याय या ठिकाणी आपल्याला होतोय. मला या सगळ्या तलाठी पद भरतीच्या संदर्भात आम्ही SIT चौकशीची सखोल चौकशी करावी SIT मार्फत अशी आणि त्यांच्यावर दोषीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही केलेली आहे. आणि मला वाटतं की ही मागणी जर ही SIT चौकशी झाली तर हे सगळे प्रकरण उघड होईल आणि दोषीवर कारवाई होईल. परीक्षा घेणाऱ्या ज्या काही खाजगी IT कंपन्यांना नफा मिळवून देण्यासाठी आम्ही ज्यावेळेस 200 रुपये घेत होतो, आमचं सरकार होतं, बोंबाबोंब होती. आता 1000 रुपये घेतले जातात आणि 1000 रुपये घेऊन एक मुलगा 5-5 परीक्षा केंद्रावर किंवा 5-5 विभागाच्यासाठी परीक्षा देत असतो. त्या गरीब पोराकडून 5-5 हजार रुपये वसूल केले जातात. एका कंपनीने 150 कोटी रुपये या गरीब मुलांच्याकडून वसूल केलेले आहेत. त्यांच्या असहायतेचा फायदा घेतला आहे आणि काही ठिकाणी परीक्षाच झाल्या नाहीत पण त्यांचे पैसे सुद्धा ते परत करत नाही. हेपरपुटीच्या रॅकेटमध्ये TCSचेच कर्मचारी सहभागी आहेत हा आमचा स्पष्ट आरोप आहे. काही अधिकाऱ्यावर TCSने कारवाई केली परंतु अजूनही त्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि यापेक्षा मला वाटतं की गुन्हे दाखल होणं TCSच्या अधिकाऱ्यावर, कर्मचाऱ्यावर यातच खऱ्या अर्थानं घबाड आणि भ्रष्टाचार झालेला आहे या पेपरफुटीमध्ये हे आता सिद्ध झालेलं आहे. यापेक्षा मला वाटतं की दुसरी वाईट परिस्थिती कुठलीच असू शकत नाही. आणि यासाठी आपण माझी शासनाला आमची मागणी आहे की या भ्रष्टाचाराच्या, अँब्युलन्सचा भ्रष्टाचार, पेपरफुटीचा विषय असेल, अनेक विषय आता येत आहेत. आता तर राज्यामध्ये एक आनंदाचा शिधाची भरती आली आहे. वर्षातून 4 वेळा आनंदाचा शिधा वाटण्याचं काम कंत्राटदाराला फायदा पुरवण्यासाठी हे संपूर्ण ओपन. म्हणजे आता प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठेलाही आनंदाचा शिधा, शिवजयंतीलाही आनंदाचा शिधा. आणि हे आनंदाच्या शिध्यातून आनंद जनतेला नाही तर मंत्र्यांना आणि ठेकेदाराला आनंद मिळाला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे. त्यावर आम्ही वेगळी प्रेस घेऊ. आमच्याकडे त्याचे JR आणि सगळे आल्यानंतर पण हे राज्य लुटीमध्ये आता महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर होत चाललेला आहे. जेवढी लुटता येईल तेवढे लुटा आणि हे राज्य उद्ध्वस्त करा, तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करा, रुग्णांचं आयुष्य टांगणीला लावा, वाटेल तिथे भ्रष्टाचार करा, कुठेही सभेदानं
संवेदनशीलता राहिली नाही, संवेदना संपल्या असं एकूण या सगळ्या घोटाळ्यातून दिसते आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या 10,000 कोटीचा घोटाळा म्हणजे हे एक महापाप, महायुतीचं महापाप हे आता उघडकीस आलेलं आहे। आणि मला वाटतं या येणाऱ्या लोकांना माझी अपील आहे, जनतेला अपील आहे की या महाघोटाळ्यांच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरू, आपणही रस्त्यावर या। कारण आता सगळं पाप प्रभू रामचंद्राच्या नावाने आपण केलेलं पाप ढाकण्याचं काम हे सरकार करत आहे, केंद्रातीलही करते आणि राज्यातीलही सरकार देवाच्या नावाने आपलं अतिपाप जे केलेलं आहे ते पापावर पांघरून घालण्यासाठीच हा सगळा जो काही खटाटोप चाललेला आहे तो दिसतो आहे। मला आपण आलात यापुढे काही आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो। आपल्या फिल्म फेस्टिवलच्या संदर्भामध्ये सुद्धा हे विषय संपूर्ण मग आपण त्याच्यावर नागपूरमध्ये जे काही काँग्रेसचा अंतर्गत वाद झालेला आहे, नरेंद्र जिचकरांची काँग्रेस पक्षातून हक्कलपट्टी केलेली आहे, त्यांना निलंबित केलं आहे। मात्र नाही, मला घोटाळ्यावर येऊ द्या, आता पक्षांतर्गत नाही। हे इस घोटाले पे कुछ बात करने पहले बताओ, फिर बाद में अपन सकल नहीं। देखिए 108 जो एम्बुलेंस महाराष्ट्र में 108 एम्बुलेंस के लिए जो निविदा टेंडर निकाला गया है, ये 10 साल के लिए 10 दिन के अंदर ये टेंडर निकाला गया है। 10 दिन की मुदत के अंदर 7 डेज वर्किंग डे 7 दिन के अंदर ये टेंडर निकाला गया। ये टेंडर 10 साल के लिए दिया गया। इस टेंडर की वैल्यू कोई भी एक्सपर्ट से निकाले तो ये 3.5 से 4,000 कोटी करोड़ के ऊपर नहीं है। देना था तो ये 3 साल के लिए देना चाहिए था, 10 साल इनका कार्यकाल नहीं है, फिर भी 10 साल के लिए दिया गया। जो एम्बुलेंस परचेस करने वाले थे 1,529, उसका वैल्यू 800 करोड़ निकलता है। एक बार एक एम्बुलेंस आप परचेस करोगे तो वो 10 साल चलने वाली है। पुरानी एम्बुलेंस भी और इसमें है, ये आधे एम्बुलेंस पुराने भी जो चल रही वो भी ये लोग उनकी भी सेवा लेने वाले हैं। तो इनके जेब से कुछ नहीं जाने वाला है, ये फुकट में पैसे कमाने वाले, केवल ड्राइवर का, डीजल का और कुछ डॉक्टरों का खर्चा करके 10,000 करोड़ लूटने का काम ये किया है। ये बहुत बड़ा महाघोटाला ये 108 एम्बुलेंस में इस सरकार ने किया है। और मुझे लगता है कि ये टेंडर एक अपने मंत्रियों के, सरकार के कुछ करीबियों को फायदा पहुंचाने के लिए, उनको तिजोरी लूटने के लिए ये सब कुछ काम किया है। हमारी सरकार में 41 दिन की मुदत थी टेंडर की और इसमें केवल 10 दिन की मुदत है। कुछ दिन बढ़ाने का कोशिश किया पर टेंडर कास्ट जो है वो वही है। इसके लिए हम लोग उच्च स्तरीय की डिमांड का मांग करते, चौकसी का मांग करते। हमने सीएम को भी लेटर लिखा है, हमने सेंट्रल विजिलेंस को भी लेटर लिखे, हमने सीबीआई को भी लेटर लिखेंगे और हर एजेंसी से इसकी जांच कराने की मांग करेंगे। और ये मांग हो, ये अगर इसकी जांच होगी तो जो घोटालेबाज लोग हैं वो उजागर होंगे, लोगों के सामने आ जाएंगे। नहीं, ये 3,500-4,000 करोड़ में होने वाला काम 10,000 करोड़ में दिया है। इसका मतलब यही है कि 6,000 करोड़ रुपए 10 साल के अंदर में अपने अपने नजदीकी लोगों को फायदा पहुंचाने के लिए ये टेंडर निकाला गया है। नेक्स्ट, आता टेंडर उघड होऊ द्या, मग नावं आपण हे करू। आज नावं सांगणार नाही, पण नावं येतील। कंपनीचे नाव उघड झाली की त्या कंपनीमध्ये असलेल्यांची नावं आणि त्यांचे सोर्स, त्यांचे जे काही लागेबांधे आहे ते सगळं आम्ही उघड करू। पण हा टेंडरच मुळात घोटाळ्यासाठीच काढला, यातून पैसे कमवण्यासाठीच हा टेंडर काढलेला। संधी अधिकाऱ्यांनी, खालच्या लोकांनी या टेंडरची निविदा कमीत कमी 45 दिवस 40 दिवस असावी अशी नोट पाठवली। केवळ अधिकाऱ्यांना धमकी देऊन सचिवांना 10 दिवसाची मुदत करून घेतली, हा आमचा स्पष्टपणे आरोप आहे। आणि जर हे अधिकारी 10 दिवसाची मुदत टाकून टेंडर काढत असतील तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। जनतेच्या पैशाचा यांनी अपव्यय करण्यासाठी, महाराष्ट्राच्या लोकांचे पैसे लुटण्यासाठी हा टेंडर काढलेला आहे असा आमचा आरोप है। इसमें मिनिस्टर्स इन्वॉल्व है, इसमें सब कुछ, पूरी हेल्थ डिपार्टमेंट ये पूरी इसमें इन्वॉल्व है, ऐसा हमारा आरोप। टेंडर प्रक्रिया स्टे मिळवण्यासाठी तर तुम्ही काही कोर्टात नाव द्यायचे ना, आम्ही नक्की जाऊ घेणार आहोत। आम्ही आता ती चर्चा आमची सुरू आहे। आम्ही सगळ्यांना पत्र लिहितो आहोत, चौकशी करा, यावर सस्पेंड करा, कारण हे उघड ओपन दिसते, हा महाघोटाळा आहे।
4,000 कुठल्याही एक्सपर्ट कडून, मी पुन्हा सांगतोय, कुणालाही लावा, त्याचं व्हॅल्युएशन करा, व्हॅल्युएशन त्यामध्ये 3,500 कोटी, 4,000, फार तर 4,000 कोटीपर्यंत जाईल. पण 10,000 कोटी 10 वर्षांसाठी कशाला? तुमची सरकार 10 वर्ष राहणार आहे काय? तुम्ही 10 वर्षासाठी त्या खुर्चीवर असणार आहात का? आणि 10 वर्ष, पहिल्याही 5 वर्षामध्ये 1 रुपयाची दर वर्षाला जे काही त्याला आपण काय म्हणतो वाढ द्यायला पाहिजे, 1 रुपयाची वाढ दिली नव्हती. पण यांनी 8% वाढ दिली त्याच्यात. म्हणजे हा अतिरिक्त पुन्हा पैसा दिला. 10 वर्षाची टेंडर काढलं, पण 800 आणि दर वर्षाचा त्यावेळचा खर्च 33 कोटी होता आणि आत्ताचा खर्च हा किमान आता 74 कोटी रुपये, म्हणजे डबलपेक्षा जास्त. महागाई तरी डबलपेक्षा काही झालं तरी इतका कसा वाढू शकतो? लोकांचे पगार इतके वाढले काय? काय कुठल्या गोष्टी एवढ्या झाल्या की इतकं मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज पडली? घोटाळा कसा होतोय, कुठे होतोय हे सगळं तुम्ही सांगितलं. मंत्र्यांवरती आरोप सुद्धा करताय, मात्र आरोग्य मंत्र्यांवरती थेट आरोप करताय का त्यांच्या नातेवाईकांवरती आरोप करताय? हे बघा, सरकारच यामध्ये सामील आहे, या घोटाळ्यात. सरकारच्या जवळचे. मग मुख्यमंत्री का बोलत नाही? उपमुख्यमंत्री का डोळे बंद करून आहेत? त्यांची मुकसंमती आहे काय? पुण्यातलं कोण आहेत ते? त्यांची मुकसंमती आहे काय? त्यांच्या जवळचे कोण आहेत? हे येईल ना उघड करू ना. आम्हाला माहित आहे कोण माणसं आहेत ती. पण तुम्ही सगळ्यात नको. आता आम्ही हा टेंडर रद्द करावा एवढीच आमची मागणी आहे. हा घोटाळा महाघोटाळा आहे. नावं उघड करू, टेंडर फायनल होऊ द्या, त्यावेळेस नावं उघड करू. सरकारचा याच्यामध्ये दोष आहे. तुम्ही म्हणताय की सरकारच याच्यामध्ये दोषी आहे. तुम्ही पत्र देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनाच लिहिता. आता असं आहे की ज्या खुर्चीवर जो बसला आहे त्याच्याकडून अपेक्षा ठेवू, आणि त्यांच्याकडूनच आम्ही निर्भर नाहीत. आम्ही सेंट्रल व्हिजिलन्सला पण लिहितोय, आम्ही सीबीआयला पण लिहितोय, आम्ही सगळ्यांना पत्र लिहितोय की याची चौकशी करावं. नहीं, ऐसा है कि यह राज्य अभी मुझे लगता है कि ये स्टेट को गुजरात का गुलाम बनकर खड़ा कर दिया है. वो आदेश करेंगे और ये सलाम करते जाएंगे, नमस्कार करते जाएंगे और आधी कमर से झुकते हुए उनका आदेश मानते जाएंगे. पूरी आधी कमर झुकनी पड़ेगी. पूरी कमर झुकने के भी दिन आ गए हैं. ये स्थिति है. जितने भी इंडस्ट्री है आज तक गुजरात में चले गए. अब ये फिल्म अवार्ड जो था, अब इसमें से भी लोगों को रोजगार मिलता था हर साल में. मुंबई में ये एक कार्यक्रम इतने आन बान शान से होता था. एक बॉलीवुड का, ये मुंबई बोले तो बॉलीवुड का मेन इसके तरफ मुंबई का अट्रैक्शन है. बॉलीवुड यहाँ रहते हैं. बॉलीवुड का मुंबई के बारे में, बॉलीवुड का सबका, बॉलीवुड में मुंबई का नाम पूरे दुनिया में पता है. और हर कार्यक्रम आज तक फिल्म फेयर अवार्ड का यहां होते गया. आज गुजरात को क्यों गया? अब वो भी भगाने का काम हो गया. और फिल्म इंडस्ट्री भी भगाएंगे, लेके जाएंगे चुरा कर. इंडस्ट्री तो लेके ही जा रहे. अब वो डावोस में जाके करके आएंगे करार, और यहां पता चलेगा तो फिर वो भी चले जाएंगे. उनकी नजर पड़ी तो इनको देना पड़ेगा. ये सब लोग महाराष्ट्र में कुर्सी पर बैठे हुए, ये गुजरात की सेवा के लिए बैठे हैं, महाराष्ट्र की सेवा के लिए नहीं है. सुशील कुमार शिंदे साहेबांनी जे म्हटले आहे ते खरं आहे की खरं सुशील कुमार शिंदे काही नगरसेवक नाही, ते खोटं बोलतील. काही लोकांनी त्याला वेगळ्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या उंचीप्रमाणे ते लोक काही बोलतात. आता मी त्यावर अधिक बोलत नाही. आपली मर्यादा, आपली हे सगळे पाहून बोलायला पाहिजे. पण ते मी सांगितलं की ते मुख्यमंत्री राहिलेले, ते राज्यपाल राहिले आहेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, आणि अशा नेत्यांच्याकडे ऑफर गेल्याशिवाय ते खोटं बोलू शकत नाही. त्यांच्याकडे ऑफर गेली, त्यांनी सांगितलं नाव उघड करा, करायच्या वेळेस करतील. पण त्यांचं रक्त, त्यांचा डीएनए हा काँग्रेसचा आहे. ते चुकीच्या ठिकाणी हात घातलेत आणि स्वतःचे हात होरपडून घेतलेत, असं माझं मत आहे. बीजेपी के लोग कई सारे जो लोग हैं अभी भी कतार में आने वाले दिनों में आएंगे, उनको ऑफर थी सुशील कुमार शिंदे साहब को, उनको और उनकी बेटी को ऑफर थी. बीजेपी कह रही कि अगर कोई आना चाहते तो उनका स्वागत है. अब मैं ये बोलता हूं, ये बताना चाहूंगा कि भारतीय जनता पक्ष 45+ की भाषा करती है और दूसरी तरफ ऑफर देती है. मतलब इनको हार दिख रही है, इनको जीतने का जो ये होना चाहिए वो इनमें नहीं है. दम नहीं है, हौसला नहीं है, दम नहीं है. इसीलिए
अपनी संख्या बढ़ाने के लिए ये कांग्रेस के जो बड़े लीडर है उनको इस प्रकार की ऑफर वो दे रहे हैं। तो कहां ऑफर देना ये भी सोच कर देना चाहिए। ये गलत जगह इन्होंने ऑफर दिया। जो कांग्रेस के बड़े नेता जिन्होंने बड़े बड़े पदों पर काम किया है, पूरी जिंदगी उन्होंने कांग्रेस के साथ बिताई है, पुरोगामी विचार के साथ में बिताई है, वो क्यों ऐसे निर्णय लेंगे? तो मुझे लगता है कि भाजपा गलत जगह हाथ डाली और खुद के हात जलाने का काम भाजपा ने किया। सर, अमित शाह राहुल म्हणले गांधी की 30 वर्ष यांची भारत भाजपची जोडो सत्ता न्याय राहणार आहे. यात्राची हा? अगदी सुरू झालेली आहे। राहुल गांधी यांची त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना देखील पत्र देऊन आमंत्रण केलंय। मात्र प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं जोपर्यंत मला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घेत नाही तोपर्यंत मी अशा यात्रांना जाणार नाही। आता प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत आणि राहुलजींनी सुद्धा त्यांना तशा प्रकारची पत्र देऊन ऑफर दिलेली आहे। याचाच अर्थ काँग्रेस या संदर्भात सकारात्मक दृष्टीनं आम्ही प्रकाश आंबेडकर बरोबर सोबत यायला तयार आहोत, त्यांना सोबत घ्यायलाही तयार आहोत। हेच आता इंडियाचं आणि काँग्रेस आघाडीचं मत आहे, हे या पत्रावरून दिसत आहे। आता राहिला शिक्कामोर्तब होण्यासाठी ही पत्र पाठवलेलं आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडली, पुन्हा आमचे हायकमांड बोलतील आणि मला वाटतं की यामध्ये कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही। आमची आघाडीमध्ये त्यांना स्थान मिळेल, आघाडीत येतील आणि आम्ही मिळूनच या सगळ्या लोकसभेला पुढे जाऊ, हा मला विश्वास वाटतो। गिरीश महाजन म्हणतात की सुशील कुमार शिंदे जर आले तर त्यांचं स्वागत आहे। कशा पद्धतीनं बघता? एकीकडे सुशील कुमार शिंदे म्हणतात की मला ऑफर आहे, दुसरीकडे किती लोकांचे घर फोडून स्वतःचं घर सजाते, वारंवार तेच म्हणतो, घर फोडते जाओ, खुद का मकान सजाते जाओ। अरे तुम्हारे घर में कोई किती लोकांना एका घरात साठवणार आहे? सगळ्या घरामध्ये साठवून घरातच आता जे गेले त्यांच्या सोबत आहेत तेच लाताडे सुरू आहेत। तो म्हणते मैं 22 लढूंगा, दूसरा म्हणते मैं 25 लढूंगा, सबकी संख्या मारेंगे, टोटल मारेंगे तो 75 हो जाती है। तो ये देंगे क्या और लेंगे क्या? आणि मला फार आता प्रभू रामचंद्राच्या नावाने सगळं चाललेलं आहे, देवा आम्हाला आमच्या हृदयात देव आहे, पण त्यांच्या मुखात सगळं राजकारण आणि हे भरलेलं आहे। मग आता हे सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर आम्हाला ऑफर देतात तर मग मोदी देशाच्या पंतप्रधानांची लोकप्रियता कमी झाली का? हा मला त्यांचा प्रश्न आहे। त्यांच्या लोकप्रियतेत घट झाली म्हणून आमची गरज आहे का? हा मला त्यांच्याकडे प्रश्न आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सुशील कुमार यांचं हे विधान येतं, याकडे कसं पाहायचं? बघा, तुम्ही हे जे विधान आहे कोणीतरी बोलल्याशिवाय, मी पुन्हा सांगतोय की ते काय छोटे कार्यकर्ते आहेत काय नगरसेवक आहेत काय, की माझे आमदार आहेत काय? या देशातले गृहमंत्री राहिलेत, राज्यपाल राहिलेत, अनेक वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत, ते कशाला खोटं बोलतील? म्हणजेच कुठे ना कुठेतरी कोणीतरी त्यांना ऑफर दिलेली आहे म्हणून त्यांचं ते वक्तव्य पुढे आलेलं आहे। आणि तेही वक्तव्य यासाठीच आहे की मोदीजी येतील तर दाखवायला मिळेल मोठा नेता माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये आलेत, असा तो डाव आहे। पण डाव कुठे टाकायचा हे भाजपा चुकली आहे। अजित पवार म्हणाले होते की भाजपामध्ये 75 वर्षांनी रिटायर्ड होतात, तर सुशील कुमार शिंदे 82 वर्षाचे आहेत, भाजप त्यांना कसं ऑफर देऊ शकतो? ते सांगायचं आणि बोलायचं वेगळं वेगळं आहे। ते आता कळेल तुम्हाला, 75वी ओलांडल्यानंतर कोण कोण कुठे कुठे बसले दिसतील हे नंतर तुम्हाला दिसेल। एक चल बोल, तू बोल। भाजपची सत्ता राहील कसं पाहता याकडे? अमित शहा म्हणतात 30 वर्ष भाजपची सत्ता राहील कसं पाहता या सगळ्याकडे? नाही, त्यांनी 60 वर्ष सत्ता भोगावी, पण या देशातील संविधान आणि या देशातील लोकशाही जिवंत ठेवावी। वडेट्टीवार जी, राहुल गांधी ने राम मंदिर को लेकर बयान दिया, उसको लेकर बीजेपी कह रही है कि राहुल गांधी ने मोहब्बत की दुकान खोली है, लेकिन वो दुकान जो है हिंदू विरोधी है। किसने कहा? नीतीश कुमार ने कहा। बहुत बड़े नेता है वो, कुछ भी बोलने का उनको अधिकार है। दादासाहेब फाळके यांच्या जन्मभूमीत जिथे भारतीय सिनेमाची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली त्या ठिकाणावर जे आहे त्यांनी फिल्मफेअर अवॉर्ड जे आहे ते गुजरातला हलवलंय, कसं बघता याच्याकडे? काय परत सांगा, ते मला तर हसून प्रश्न काय विचारतो? मग तिला तरी विचारू दे। फिल्मफेअर अवॉर्ड हा गुजरातला देण्यात येतो आहे, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया?
नाही, मी सांगितलं की तुम्हाला यापूर्वी सगळे उद्योग पळवले, आता हा फिल्मफेअर अवॉर्ड पळवत आहे. म्हणजे मुंबई खिळखिळी करायची, मुंबईची आहे ते उदास करून ठेवायची, म्हणजे मुंबईकडे कोणी बघूच नाही. जे बॉलिवूडचा हे मुंबई म्हणजे बॉलिवूडमुळे मुंबईची जगात ओळख आहे, इथल्या अर्थव्यवस्थेमुळे ओळख आहे, मुंबईची ओळख अनेक गोष्टींनी आहे. एक अशा स्थितीमध्ये मुंबईला साफ करायचा हा विळा आता गुजरातने उचललेला आहे. मला वाटतं की यातून एकच स्पष्टपणे होत आहे की मुंबई जे महत्व आहे ते कमी करायचं, मुंबईकडे कोणी बघूच नये आणि गुजरातचं महत्व वाढवायचं, हाच धंदा आहे. आणि याला हे तीनही सत्तेत बसलेले ब्रह्मा विष्णू महेश, मोठं नाव जर घेतो म्हणलं तर स्वतःला ते ब्रह्मा म्हणतील, विष्णू म्हणतील, पण हे मात्र महाराष्ट्र लुटणारे एक टोळी आहे, महाराष्ट्र उद्ध्वस्त करणारी टोळी या राज्याच्या खुर्चीवर बसलेली आहे. शरद पवार साहेब लास्ट साहेबांना राम मंदिराचं निमंत्रण आलेलं आहे, मात्र ते म्हणाले की मी मंदिर पूर्ण झाल्यानंतर तिथे जे आहे ते दर्शनासाठी जाईन असं म्हणाले. हो, सनातन धर्माच्या विरुद्ध जे असेल तिथे आम्ही हिंदू आहोत, त्यामुळे जिथे त्या धर्मविरोधी असेल, आमच्या शंकराचार्यांनी सांगितलं की मंदिर पूर्ण झाल्याशिवाय उद्घाटन करणं, लोकार्पण करणं, प्राणप्रतिष्ठा करणं हे चुकीचं आहे. आमची भूमिका तीच आहे. राहुल गांधीजींनी ती भूमिका मांडलेली आहे. त्या दिवशी आम्ही मंदिरात दुसऱ्या जाऊ, जे मंदिर पूर्ण झालेलं आहे त्या मंदिरात प्रभू रामचंद्राच्या जाऊ, तिथेच आम्ही नमस्कार करू आणि प्रभू रामचंद्राला सांगू तुमचं मुख्य जे स्थान आहे ते अधुरं बांधणाऱ्यांचे स्वप्न अधुरे ठेवा, पूर्ण होऊ देऊ नका, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना.